हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 31 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय। ईश्वरीने चक्क राजेश बरोबर लग्नाला नकार दिलाय, तर दुसरीकडे अर्णवने राजेशला किडनॅप केलंय। मग नेमका हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ईश्वरी नम्रता आणि आत्याबरोबर गणपती बाप्पांसाठी मोदक बनवत असते, तेव्हा नम्रता म्हणते बाबांना हॉस्पिटलमध्ये काहीतरी बोलायचं होतं, त्यांचे एक्सप्रेशन चेंज झाले होते। तेव्हा ईश्वरी म्हणते बाबांना हवंय की मी राकेशजी बरोबर लग्न करावं आणि मी त्यांची ही इच्छा नक्की पूर्ण करणार। आत्या म्हणते तुझं आणि राकेशजींचं लग्न व्हावं हे विधिलिखित आहे आणि कुणी कितीही म्हटलं, कुणी कितीही पैशावाला असलं तरी विधिलिखित नाही बदलू शकत, हेच खरंय। तेव्हा ईश्वरीला आठवतं की अर्णव सर घरी आले होते आणि म्हणाले की तुझं लग्न जरी राकेशजी बरोबर विधिलिखित असेल तर मी ते विधिलिखित बदलून दाखवणार आणि तुझं लग्न त्यांच्याबरोबर होऊ देणार नाही। ईश्वरी हा विचार करता करताच मोदक बनवत असते, तर इकडे अर्णव हा सुद्धा राकेश आणि ताईच्या लग्नाचा फोटो पाहतो आणि विचार करतो मी ईश्वरीला हेच फोटो दाखवायला गेलो होतो, पण माझी हिंमतच झाली नाही आणि ईश्वरी मला म्हणाली की अर्णव सर तुम्ही माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे व्हिलन आहात आणि मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही, तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही। त्याच वेळेस मामा तेथे येतो आणि अर्णवला विचारतो काय झालं। तो फोटो पाहून ईश्वरीला जबर धक्काच बसला असेल ना। अर्णव सांगतो नाही मामा, मी ईश्वरीला तो फोटो दाखवूच शकलो नाही। हे ऐकून मामाला मोठा धक्काच बसतो आणि तो अर्णववर चिडून म्हणतो तू हे काय करतोयस, तू तिला फोटो का नाही दाखवला। तू जर फोटो नाही दाखवला ना तर ईश्वरीचं लग्न त्या नराधम राजेश बरोबर होईल आणि मग पुढे तिच्या आयुष्याचं काय होईल हे तुला माहितीये ना। तर अर्णव म्हणतो मामा माझी हिंमतच झाली नाही, कारण जर मी मिस इंदोरला तो फोटो दाखवला असता तर तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि कन्फर्म करण्यासाठी ती ताईला भेटायला आली असती आणि मग ताईला सुद्धा मोठा धक्का बसला असता, तिच्या आणि बाळाच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण झाला असता। तेव्हा राजेश विचारतो आपली ती तर गोची झालीये, आपण ईश्वरीलाही वाचू शकत नाहीये आणि अंजलीला सुद्धा। ईश्वरीला वाचायला गेलो तर अंजली आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतोय, काय करावं ते कळतच नाहीये। तेव्हा अर्णव म्हणतो मामा त्या राजेशने मला अंडर एस्टिमेट केलंय। आजपर्यंत एक बिझनेसमॅन आणि एक क्रिमिनल यांच्यामध्ये फाईट सुरू होती, परंतु आता मी सुद्धा क्रिमिनल माइंडसेटनेच लढणार आहे आणि त्या क्रिमिनल राजेशला चांगलाच धडा शिकवणार आहे, हा निश्चय अर्णव करतो। इकडे ईश्वरी ही गणपती बाप्पांच्या आरतीची तयारी करत असते, तेव्हा सुद्धा तिला अर्णव आपल्या घरी आला होता, तो आपल्याला एक पुरावा दाखवणार होता हेच आठवतं। अर्णव सरांना आपल्याला नेमकं काय दाखवायचं होतं हाच विचार ती करत असते। त्याच वेळेस राजेश तेथे येतो आणि म्हणतो सॉरी ईश्वरीजी, गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळी मी येथे नव्हतो, पण सगळं नीट झालंय ना। पण घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात। तेव्हा राजेश विचारतो काय झालंय, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात। आत्या सांगते तो नालायक अर्णव राजेश शिर्के येथे आला होता आणि आम्हाला धमकी देऊन गेलाय की मी विधिलिखित बदलून दाखवणार आणि ईश्वरी आणि तुमचं लग्न नाही होऊ देणार। हे ऐकून राजेश खूप चिडल्याचं नाटक करतो आणि म्हणतो हे कसं शक्य आहे, त्या अर्णवची हिंमत कशी झाली येथे येण्याची आणि हे सगळं बोलण्याची। तुम्ही त्याला सांगितलं नाही का आपल्या लग्नाला सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद आहे आणि आता मी त्याला सोडणार नाहीये, माझं डोकं बधीर झालंय, मी आता सगळ्यांसमोर त्याची कॉलर धरून त्याला जाब विचारणार, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलण्याची। तो आत्याकडे पाहतो, आत्या टेन्शनमध्ये आहे, ती अर्णववर रागावलीये हे पाहून तो लगेचच आत्याला म्हणतो नाही ईश्वरीजी, आता आपल्याला एकच काम करावं लागेल, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लवकरात लवकर आपल्याला लग्न करावं लागेल। हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते पण बाबांची तब्येत तर ठीक नाहीये, ते कोमात आहेत। तर राजेश म्हणतो काही फरक पडत नाही, बाबांचीच इच्छा होती ना आपलं लवकरात लवकर लग्न व्हावं आणि त्यांनीच सगळे मुहूर्त काढले होते ना, मग त्यांची इच्छा आपण पूर्ण करूया, लवकरात लवकर लग्न करूया आणि एका दिवसात मी सगळी तयारी करतो, तुम्ही काळजी करू नका। पण ईश्वरी ही चक्क राजेश समोर ठामपणे सांगते नाही राकेशजी, मला हे लग्न नाही करायचं, बाबांची इच्छा होती आपलं लग्न व्हावं आणि त्यांच्या डोळ्या देखतच आपलं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे, त्यांनीच माझं कन्यादान करायला हवं, त्यामुळे मी हे लग्न करणार नाही। ईश्वरीने चक्क आपला विरोध केला, लग्नाला नकार दिला, म्हणून राजेशला जबर धक्काच बसतो। तर इकडे अर्णव काहीतरी विचार करत असतो, मामा तेथे येतो आणि विचारतो तू हे पक्क ठरवलंय ना, तू आता काय करणार आहे। तेव्हा या दोघांनाही आठवतं की पाटीलचा कॉल आला होता
आणि तेव्हा पाटीलने आपल्या यमकेबद्दल सांगितलं होतं. अर्णव मामाला सांगतो की यमके हा राजेशचा माणूस आहे, त्याची सगळी फ्रॉड कामं करतो. आपण राजेशचं बँक अकाउंट तर बंद केलंय, पण आता राजेश कोठून उधार पैसे मिळते का तो पाहतोय आणि यमकेच त्याचं हे काम करणार आहे. आणि तो लगेचच यमकेला कॉल करतो आणि म्हणतो, तू राजेशसाठी काम करतो, पण मी तुला राजेशपेक्षा डबल पैसे देईल, मी जे सांगेल तेच करायचं. यमके लगेचच तयार होतो आणि म्हणतो, साहेब जो मला पैसे देणार मी त्याचं काम करणार, मला पैसे कधी पाठवताय. अर्णव म्हणतो, एका सेकंदात तुझ्या अकाउंटवर पैसे येतील. पैसे येतात म्हणून यमके चांगलाच खुश होतो. तेव्हा मामा विचारतो, पण नेमकं आपण करायचं तरी काय. तेव्हा अर्णव त्याला सगळा प्लॅन समजावून सांगतो. मामाही खुश होतो. तर इकडे ईश्वरी ही ठामपणे राकेशला नकार देते की नाही, मी हे लग्न करू शकत नाही. तेव्हा राजेश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, तुझे बाबा कधीही कोमातून बाहेर येतील, आपल्याला काय माहितीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, वर्ष लागो नाहीतर महिने लागो, पण बाबा कोमातून बाहेर आल्याशिवाय, ते असल्याशिवाय मी हे लग्न करणार नाही. आणि ती गणपती बाप्पांना नमस्कार करते आणि बाबांना लवकरात लवकर ठीक कर अशी प्रार्थनाही करते. राजेश चिडून मनातल्या मनात विचार करतो, खड्ड्यात गेला तुझा बाप, काही झालं तरी 8 दिवसात मी तुझ्याशी लग्न करणारच, तू पाहतच राहा. इकडे अर्णव हा तयार होतो. आज त्याला जे काही करायचं असतं त्याचा तो निश्चय करतो. मामा विचारतो, तू हे करणार आहेस ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मामा, आता मी नाही थांबायचं असं ठरवलंय. त्याच वेळेस पाटील अर्णवला कॉल करतो आणि म्हणतो, साहेब आपण खूप मोठी रिस्क घेतोय. तेव्हा अर्णव म्हणतो, काळजी करू नको, यमकेला साथीला घे, सगळं काही ठीक होईल. आणि तो पुढचा प्लॅन बनवतो. दुसरीकडे मामी आणि लावण्या या दोघी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक बनवत असतात, परंतु हे मोदक बिघडतात. मामी खूप घाबरते, हे मोदक चालणार नाही, आता काय करायचं हा प्रश्न तिला पडतो. तर लावण्या म्हणते, काळजी करू नका, आपण आता ऑनलाईन मोदक मागूया. आणि ती एका केटरर्सला कॉल करते, पण ही बाई सांगते, आज खूप जास्त ऑर्डर्स होत्या म्हणून आम्ही तुम्हाला मोदक नाही देऊ शकत. तर लावण्या तिला 3 पट पैसे ऑफर करते आणि म्हणते, मला 20 मिनिटात 50 मोदक हवे आहेत, हवे तर तुम्ही 3 पट पैसे घ्या. ही बाई लगेचच तयार होते आणि मोदक डिलिव्हर करायचं म्हणते. त्यामुळे लावण्या आणि मामीला चांगलाच आनंद होतो. तर दुसरीकडे आत्या ही ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करते. राकेशजी जे काही बोलत होते ते चुकीचं नव्हतं, तू लग्न करायचा विचार करायला हवा. परंतु त्यासाठी ईश्वरी नकार देते आणि म्हणते, नाही आत्या, मी हे लग्न करू शकत नाही, जोपर्यंत बाबा शुद्धीत येणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. त्यामुळे आत्याचा नाईलाज होतो. त्याच वेळेस नम्रताला एका बाईचा कॉल येतो आणि ती म्हणते, मी तुमच्या किचनबद्दल खूप ऐकलंय, चांगले रिव्ह्यू आहेत, तुम्ही फास्ट डिलिव्हरी सुद्धा करतात, मला 20 मिनिटात 50 मोदक हवे आहेत. नम्रता म्हणते, हे कसं शक्य आहे, इतक्या लवकर मोदक नाही देता येणार. परंतु ईश्वरी म्हणते, गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठीच मोदक हवे असतील ना, आपण देऊयात. नम्रता या बाईला हो म्हणून सांगते. त्यामुळे ईश्वरी ही पुढच्या तयारीला लागते. तर इकडे राकेश हा ईश्वरीच्या घराबाहेर येतो आणि ईश्वरीने लग्नाला नकार दिला म्हणून त्याला खूप राग आलेला असतो. तो विचार करतो, माझी इंदोरी जिलेबी लग्नासाठी नकार देते, नाही म्हणते, तिची एवढी हिंमत कशी, आता बाप कोमात गेलाय म्हणून काय संन्यासी होऊन हिमालयात जाऊन बसणार आहेस का. मी काही झालं तरी लवकरात लवकर तुझ्याशी लग्न करणार आहे, पण त्याआधी त्या अर्णवचा गेम मी करतो असा विचार करून राजेश हा यमकेला कॉल लावतो. यमके फोन उचलतो. राजेश तिला विचारतो, माझा फोन का उचलत नाहीये. तर यमके म्हणतो, साहेब खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, मी तुम्हाला एक पत्ता पाठवतो, आत्ताच्या आत्ता तेथे या. हे ऐकून राजेश चांगलाच घाबरतो. यमके आपल्याला कोठे बोलवणार आहे हा प्रश्न त्याला पडतो. यमके त्याला मेसेज पाठवतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीने पाठवलेले मोदक अर्णवच्या घरी येतील. लावण्य आणि मामी त्याचा नैवेद्य दाखवतील आणि जेव्हा अर्णव हा मोदक खाऊन पाहिल तेव्हा त्याला लगेचच कळेल की ही ईश्वरीच्या हातची चव आहे आणि तो म्हणेल, हे मोदक तर ईश्वरीने बनवलंय. हे ऐकून लावण्याला जबर धक्काच बसेल. तर दुसरीकडे राजेश हा यमकेने पाठवलेल्या ऍड्रेसवर पोहोचणार. तेव्हा यमके त्याला म्हणेल की तुम्ही इथे या, इथे सगळ्यांचा बाप येऊन बसलाय. तेव्हा अर्णव हा चक्क राजेश समोर येणार आणि अर्णवला पाहून राजेशला जबर धक्काच बसेल. मग आता अर्णव राजेशची काय हालत करेल, त्याला किडनॅप करून ठेवेल का आणि ईश्वरी समोर राजेशचा खरा चेहरा कसा येईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा हे पाहायला इंटरेस्टेड आहात ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू हि रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची